ऐका हो ऐका विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही 10वी 12वी आणि पदवी पर्यंत शिकताना तुमच्या आयुष्यातील किमान 22 ते 23 वर्ष शिक्षणासाठी घालवता. एवढे शिकूनही जर तुम्हाला नोकरी लागली नसेल किंवा लागत नसेल तर मग एवढं शिकलात कशाला? मग तुमच्यात आणि तुमच्या शेतात किंवा घरी काम करणाऱ्या मजुरामध्ये आणि तुमच्यामध्ये काय फरक बदलवू शकतो? तुमच्या गरिबीची स्थिती आणि आयुष्याचा विस्तार. टेंटर करून बघा, पटलं तर लावा, नाहीतर राहू द्या. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, ऑल ऑफ यू. आज आपण विषय बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्तामधला आज आपण अतिशय महत्त्वाचा पॉईंट घेणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे आकृत्यांची संख्या मोजणे. बुद्धिमत्तामध्ये आकृत्यांची संख्या मोजणे हा टॉपिक, जर बुद्धिमत्ताचा जर एखादा प्रश्न आला परीक्षेत तर यावर हमखास एखादा प्रश्न पडतो. तर बघूया बुद्धिमत्ता आकृत्यांची संख्या मोजणे याचा व्हिडिओ भाग पहिला आहे, बेसिक आहे. तुम्ही लकी आहात की बेसिक व्हिडिओ भागातून तुम्ही पाहत आहात. ओके, आता सर्वात अगोदर आपल्याला घ्यायचं काय, म्हणजेच प्रकरणाचं नाव आहे आपल्या आकृत्यांची संख्या मोजणे. बरोबर आहे, मान्य आहे. पण याच्यामध्ये किती आकृत्या येणार, कोणकोणत्या आकृत्या विचारल्या जाणार, तर त्या आपण थोडक्यात पाहणार आहोत व्हिडिओ भाग एक बेसिकमध्ये. ओके, तर सर्वात अगोदर आहे बघा आकृत्यांची संख्या मोजणे. तुम्हाला माहीत असेल की एखादी आकृती देतात, त्याच्यात आडतेडा रेषा मारतात आणि म्हणतात या आकृतीत किती त्रिकोण आहेत किंवा किती सर्कल आहेत किंवा किती रेक्टँगल आहेत किंवा किती ट्रायंगल आहे असं सुद्धा विचारले जातात. ओके, तर बघा काय काय कोणते कोणते आकृत्या येतात. तर सर्वात अगोदर येते सर्वात पहिली म्हणजेच इम्पॉर्टंट त्रिकोण. आकृत्यांची संख्या मोजणे यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला विचारलं जातं त्रिकोण. ओके, त्यानंतर दुसरं विचारलं जातं बघा चौकोन किंवा आयात. चौकोन किंवा आयात यामध्ये बघा चौरस हे आयात बनते पण आयात हे चौरस बनत नाही. हे अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, नोट करून ठेवा. काय तर जो चौरस असतो तो काय असतो तर आयात बनतो पण आयात चौरस बनत नाही. ओके, पुढचं आहे किंवा चौरस जो आहे तो चौकोन बनू शकतो पण चौकोन हे चौरस बनू शकत नाही. आता चौकोन चौरस काय भांगड आहे तर ते मी पुढं सांगणारच आहे. बघा तिसरं आहे, तिसरी आकृती आहे बघा चौरस. चौथी आकृती आहे बघा वर्तुळ सर्कल. पाचवी आकृती आहे बघा घन आकृती ठोकळे, ठोकळे किंवा घन आकृती. सहावी आकृती बघा कोण, कोण पण विचारले जाऊ शकतात आपल्याला. आणि सातवी आकृती बघा रेषा, किती रेषा आहेत एका आकृतीत ते पण आपल्याला विचारलं जातं. आणि आठवी आकृती आहे बघा घन, घन आकृती ठोकळे किंवा घन एकच आहे. तर अशी आणि इत्यादी जे आकृती आहेत ते पण आपण पाहणार आहोत. म्हणजे बरेच आकृती याच्यात विचारले जाऊ शकतात. तर त्यावर आपण प्रत्येक एक एक व्हिडिओ तयार करणार आहोत. ओके, म्हणजेच सर्वात अगोदर आपण काय पाहणार आहोत, प्रकार पहिला त्रिकोणाच्या संख्या काढणे. याच्यामध्ये याचे व्हिडिओ किती होणार तर याचे 4-5 व्हिडिओ होणार. सर्कल आहे, सर्कलाचे किती सर्कल आहेत, सर्कलाची संख्या काढणे. याच्यात पण काय आहे तर 3-4 व्हिडिओ आपले होणार आहेत. म्हणजे प्रत्येक जे आकृती आहेत त्यावर प्रत्येक आकृत्यावर आपले किती तर कमीत कमी 3-4 व्हिडिओ आपले तयार होणार आहेत. ओके, तर सर्वात अगोदर बेसिकमध्ये पाहिलात आपण बेसिक. आता बेसिकमध्ये पहिला प्रकार आहे बघा त्रिकोणाच्या संख्या काढणे. त्रिकोणाच्या किती त्रिकोण आहेत ते काढणे. तर त्रिकोण आलेले आहेत, मग आपल्याला माहीत असायला पाहिजे त्रिकोणाबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपल्या कामीच्या आहेत, जे परीक्षेत विचारले जाऊ शकतात. तर पहिलाच प्रश्न आहे माझा तुम्हाला की त्रिकोण किती अंशाचा असतो. त्रिकोण किती अंशाचा असते जर तुम्हाला ॲक्युरेट माहीत असेल तर कमेंट करा, कमेंट्सवर तुम्ही सांगू शकता. किंवा तुम्ही ॲक्युरेट माहीत नसेल तर बघा 180 सेल्सिअस अंशचा असतो. पहिलाच प्रश्न आहे माझा, त्रिकोण किती अंशाचा असतो तर 180 सेल्सिअस अंशाचा असतो, 360 सेल्सिअस अंशाचा नसतो. ओके, आता जसं आपण लांबी मीटरमध्ये मोजतो, अंतर किलोमीटरमध्ये मोजतो, सेम त्याच प्रकारे जर आपल्याला त्रिकोणाचे माप मोजायचं असेल, त्रिकोणाचा क्षेत्रफळ मोजायचं असेल, वर्तुळाचा मोजायचा असेल तर आपण सेल्सिअस अंशमध्ये मोजतो. ओके, आता त्रिकोण आहेत, मग त्रिकोण कशाला म्हणतात हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे. मग त्रिकोण म्हणतात बघा
जर का परीक्षेत आला त्रिकोण म्हणजे काय तर आपल्याला माहीत असायला पाहिजे. तर बघा त्रिकोण म्हणजे काय, एका सरळ रेषेत नसलेले तीन बिंदू सरळ रेषेने जोडून तयार झालेल्या आकृतीस त्रिकोण म्हणतात. बघा परत वाचतो, बघा दुसरा पेन घेतो, परत वाचतो बघा. डेफिनेशन आहे एका सरळ रेषेत नसलेले, म्हणजेच सरळ रेषा म्हणजेच अशी सरळ रेषेत असे टिंब नसलेले तीन बिंदू, म्हणजे सरळ रेषेत तीन बिंदू नसलेले सरळ रेषेने जोडून तयार झालेल्या, म्हणजेच बघा जर का तीन बिंदू असे असू शकतात, तीन बिंदू असे असू शकतात, तीन बिंदू असे असू शकतात, तीन बिंदू असे असू शकतात. कसे असू शकतात, ह्या तीन बिंदू एका सरळ रेषेत नसायला पाहिजे पण सरळ रेषेने जोडलेले असायला पाहिजे. जशी हे तीन बिंदू मी जोडले असे, हे तीन बिंदू मी जोडले असे, आणि हे तीन बिंदू जोडले असे, हे तीन बिंदू आणि हे तीन बिंदू. म्हणजेच काय सांगायचा अर्थ काय की एका सरळ रेषेत तीन बिंदू जर नसेल, एक वरी एक खाली एक इकडं एक बाजूला असेल पण सरळ रेषेत नसेल, मग ती आडवी रेषा असो किंवा उभी रेषा असो, हॉरिझॉन्टल लाईन असो किंवा व्हर्टिकल लाईन असो, त्याच्यात जर नसेल आणि जर ते बिंदू जर अटॅच असेल एखाद्या सरळ रेषेला तर त्यापासून बनणाऱ्या आकृतीस आपण काय म्हणतो, त्रिकोण म्हणतो. अत्यंत सोपी आहे व्याख्या. बघा आता पुढचं आहे बघा, पुढची नोट आहे बघा. आता ही जे त्रिकोण असते बघा, त्रिकोण असं पण असू शकते, असंच काही नाही की बाबा त्रिकोण असंच असायला पाहिजे ABC असंच असायला पाहिजे, काही याच्यात हे नाही नियम. त्रिकोण कसंही असू शकते. हे पाया आहे, पाया वरी पण असू शकते बघा असा, पाया बाजूला पण असू शकते असा, पाया डाव्या बाजूला पण असू शकते असा. म्हणजे सांगायचा अर्थ हेच की त्रिकोण हे कसं असावं हे, तर तीन बिंदू मग कुठेही असो ती फक्त सरळ रेषेत नसायला पाहिजे, ही अट आहे. ओके, आणि एका सरळ रेषेने ती जोडलेले असायला पाहिजे. आता त्रिकोण आहे, मग त्रिकोणाबद्दल आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे की त्रिकोण हा 360 अंशाचा नसून किती अंशाचा असतो, 180 सेल्सिअस अंशाचा असतो. म्हणजेच बघा इथं मी लिहिलेला पण आहे नोट्स बघा, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज जर आपण केली तर ती बेरीज होते 380 सेल्सिअस. त्यामुळे कोणतेही दोन कोण माहीत असेल तर तिसरा कोण जर माहीत नसेल तर आपण साहजिकच तिसरा कोण काढू शकतो. कोणता सूत्र लावून, पायथागोरसचा प्रमेय किंवा पायथागोरसचा सिद्धांत लावून आपण ते काढू शकतो. ओके, आता पायथागोरस झाला. मग पायथागोरस कोण होता हे पण आपल्याला माहीत असायला पाहिजे. थोडक्यात दोन लाईन सांगतो बघा. पायथागोरस हे तो माणूस होता, फार मोठा गणितज्ञ होता, आणि पायथागोरस याने सर्वात पहिले सांगितलं होतं की आपली पृथ्वी ही गोल आहे आणि ती आकाशात स्वतंत्रपणे लटकलेली आहे. हे पायथागोरसनं सांगितलेलं होतं सर्वात अगोदर. आणि पायथागोरस यांचा एक ग्रंथ आहे ज्यामुळे ते प्रसिद्ध झाले. त्या ग्रंथाचं नाव आहे पायथागोरसचा प्रमेय किंवा पायथागोरसचा सिद्धांत. ओके, त्यानंतर पुढचा जर यांच्याबद्दल जर माहिती घ्यायची तर यांचा जन्म झाला बघा 5 इसवी काय आहे बघा, EC 570 मध्ये यांचा काय झालता, जन्म झालता. EC 570. आणि यांची मृत्यू कधी झालती तर इसवी सन पूर्व यांची मृत्यू झाली होती बघा. कारण हे परीक्षेत विचारलं जाऊ शकते. 495 मध्ये जन्म कधी झालता, EC 570 मध्ये, आणि इसवी सन पूर्व म्हणजेच 595 मध्ये. आता हे इसवी सन पूर्व, इसवी सन काय तर हे जे जीसस होते त्यांच्या जन्मा अगोदरचा काळ आणि त्यांच्या जन्मानंतरचा काळ यांना काय म्हणतात, इसवी सन पूर्व, इसवी सन अगोदर असं म्हणतात. ओके, तर आता थोडक्यात माहिती असायला पाहिजे आपल्याला गणितज्ञ कोणता आहे काय. आणि दुसरं जर यांच्याबद्दल जर फार महत्त्वाचा जर GK जर पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आला तर तो कोणता आहे तर पायथागोरस यांचा
ग्रंथ कोणता आहे लिहिलेला, तर काय नाव आहे याचा ग्रंथाचा? पायथागोरसचा सिद्धांत किंवा पायथागोरसचा प्रमेय हे नाव आहे. आता यांना काय म्हणून ओळखले जाते, तर पायथागोरस यांना आपण संख्येचा जनक म्हणून ओळखले जाते. पायथागोरस यांना काय म्हणून ओळखले जाते? संख्येचे जनक म्हणून पायथागोरस यांना आपण काय ओळखलं जातं. यांचा जन्म कुठे झाला, तर सामोस, काय एक गावाचं नाव आहे बघा, सामोस, जो की एशियामध्ये सामोस या नावाचा एक गाव आहे. त्या गावामध्ये जो की एशिया मायनरच्या किनाऱ्यावर आहे, जो की हा जो गाव आहे तो एशिया मायनरच्या काठावर आहे. एशिया मायनरच्या काठावर असलेला हे काय सामोस एक गाव आहे. यालाच काय म्हणत होते पूर्वी? इजियन. काय म्हणत होते? इजियन मधला द्वीप, इजियन मधला द्वीप असं सुद्धा याला म्हटलं जात होतं. तर हे काय एक युनानी द्वीप आहेत. या द्वीपावर समोस या नावाचा एक गाव होता, तर तिथं त्यांचा जन्म झालता. हे 2-3 जी के मी तुम्हाला सांगितलेले आहेत, कारण हे अत्यंत महत्त्वाचे आहेत, परीक्षेत विचारले जाऊ शकतात. ओके, आता पुढचा टॉपिक आहे बघा आपला पायथागोरस. तुम्हाला माहीत आहेत कोण आहेत? फार मोठे गणितज्ञ होऊन गेलेले आहेत. आता यांना जे लोकप्रियता मिळालेली आहे ती कोणती मिळालेली आहे, तर कशामुळे मिळालेली आहे, तर पायथागोरस या सिद्धांतावरून त्यांना लोकप्रियता मिळालेली आहे. आता मग काय म्हणते हे, आपण कशावरून आलतो, तर आपण 180 सेल्सिअसवरून पायथागोरसवर गेलतो. का 180 सेल्सिअस ही बेरीज म्हणजे त्रिकोण असते बघा. त्रिकोण तुम्हाला माहित आहे की त्रिकोण असं पण असू शकते, त्रिकोण असं पण असू शकतो, कसंही असू शकतो. तर आपण घेऊ बघा त्रिकोण पहिलीपासून जो शिकत आलेलो तसा घेऊ आपण, हे असा. आता या रेषेला काय म्हणतात? या रेषेला पाया म्हणतात, फाउंडेशन. काय म्हणतात? पाया. आणि ह्या 2 रेषा जे आहेत, हे जे उभे रेषा आहेत यांना काय म्हणतात? उंची. मग ही उंची इकडून पण आहेत आणि उंची इकडून पण आहेत. ओके, आणि हे जे 2 रेषा म्हणजे 2 उंची एक तर पायाला अटॅच आहे, पायातून जे उंची जातात ते जे 2 रेषा जातात, मग ते ज्या बिंदूला अटॅच होतात तर त्या बिंदूला आपण काय म्हणतो? शिरोबिंदू म्हणतो. काय बिंदू म्हणतो? शिरोबिंदू. अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे, परीक्षेत बऱ्याच वेळी विचारण्यात आलेला आहे. काय म्हणतात त्याला? तर शिरोबिंदू असं नाव दिलेलं आहे. आता बघा इथे लिहिलेला आहे, सर्वात वरच्या कोन बिंदूला शिरोबिंदू म्हणतात. म्हणजे सर्वात वरचा जो हा कोन असतो, पायाच्या जो पाया असतो त्याच्या समोरचा, पायाच्या वरी जो एक बिंदू असतो आणि त्या बिंदूपासून जे 2 उंचीचे गेलेले असतात त्या बिंदूला काय म्हणतात? तर शिरोबिंदू म्हणतात. हे लक्षात ठेवा. आता शिरोबिंदू पासून पायावर टाकलेल्या लंब रेषेच्या शिरोबिंदू ते पाया या लांबीला त्रिकोणाची उंची म्हणतात. म्हणजेच बघा, शिरोबिंदू पासून पायाजवळ टाकलेल्या 2 रेषांना आपण काय म्हणतो? उंची म्हणतो. आणि हे पाया आहेत. आता या पायाला इंग्रजीत काय म्हणतात? तर या पायाला इंग्रजीत आपण याला म्हणतो हॉरिझॉन्टल लाईन, म्हणजे आडव्या रेषा. काय नाव दिलेलं आहे याला? हॉरिझॉन्टल लाईन. ओके, आणि हे जे उंची असते या उंचीला काय नाव दिलेलं आहे? हाईट पण म्हणू शकता तुम्ही, किंवा तुम्ही याला काय म्हणू शकता? तर वर्टिकल लाईन्स. हे काउंट मी लिहून द्यालो इंग्रजीमध्ये, कारण पुरा आपल्याला याचा फार काम आहे. ओके, हॉरिझॉन्टल लाईन आणि वर्टिकल लाईन्स अत्यंत महत्त्वाचे आहे, पुढं आपण शिकणार आहोत. तर जे उभ्या रेषा असतात त्यांना काय म्हणतात? वर्टिकल लाईन्स. आणि जे आडव्या रेषा असतात त्यांना हॉरिझॉन्टल लाईन्स असं आपण म्हणतो, किंवा पाया असं म्हणतो. आता मला सांगा, जो त्रिकोण असतो, काय असतो? त्रिकोण. बघा इथं हे पुसून टाकतो मी. इथं तुम्हाला माहित आहे हॉरिझॉन्टल लाईन, हे लिहून घ्या बरं. 2 हॉरिझॉन्टल लाईन आणि वर्टिकल लाईन. आता हा जर त्रिकोण आहे आणि या त्रिकोणाला किती कोण असतात? हा माझा दुसरा प्रश्न आहे. तुम्हाला पहिला प्रश्न विचारला होता की त्रिकोण किती अंशाचा असतो, आणि दुसरा प्रश्न माझा आहे तुम्हाला की त्रिकोणामध्ये किती कोण असतात? तर त्रिकोणामध्ये बघा 3 कोण असतात. 3 कोण त्रिकोणामध्ये काय असतात? आता हे
तीन कोण आहेत. आता तीन कोण बिटवीन इन द ट्रायंगल असा. आता बघा ह्या तीन कोण, मग प्रत्येक कोण किती अंशाचा असतो हे जर काढायचं असेल म्हणजे तिन्ही कोणांची बेरीज जर 180 सेल्सिअस असेल मग डिवायडेड 3 करून टाका. 3 × 18 म्हणजे 60 सेल्सिअसचा हे प्रत्येक कोण असतो. किती? 60 सेल्सिअसचा. पण असं नाही बरं. जसं त्रिकोण कसा असावा, त्रिकोण कसा असावा हे निश्चित सांगितलेलं नाही. त्रिकोण कसाही असू शकतो पण सरळ रेषेत नसायला पाहिजे 3 बिंदू. मान्य आहे? त्रिकोण कसाही असू शकतो. पाया बाजूला गेलेला असतो, पाया वरी पण असू शकतो, पाया बाजूला असू, कसंही असू शकतो. सेम त्याच प्रकारे त्याचे जे कोण आहेत त्या कोण, प्रत्येक कोण 60 अंशाचाच असावा असं काही नियम नाही. प्रत्येक कोण किती अंशाचा असला तरी त्या कोणांची बेरीज जर आपण केली तर एक अट आहे की ती बेरीज 180 सेल्सिअस भरायला पाहिजे. ही अट आहे. मग जर मी बघा जर याला आपण दिला 60 सेल्सिअस 60 सेल्सिअस 60 सेल्सिअस ओके. मग 3 × 18 आणि 1 शून्य देऊन टाका 180 झालं. आता मला सांगा या 60 मधला जर मी 30 याला देऊन टाकले मग किती झाले? 90. जर वरचा कोण जर मी 90 सेल्सिअसचा लिहिला आणि खाली जर मी 30 अंशाचा लिहिला तरी बेरीज किती येणार आहे? तरी बेरीज 180 येणार आहे. का येणार आहे? कारण ती अट आहे की तिन्ही कोणांची बेरीज काय पाहिजे? 180 पाहिजे. मग ते कोण 60 अंशाचे असो नसो काही घेणं देणं नाही, कितीही अंशाचे असो. पण जेव्हा त्या तिन्ही अंशाची जर आपण तिन्ही कोणाची जर बेरीज केली तर ती बेरीज किती भरायला पाहिजे? 180 भरायला पाहिजे. ही अट आहे. ओके. मग जसं आता जर हे 60 आहे मग 60 मधून जर 20 याला देऊन टाकले मी मग किती झाले? इथं 50, इथं 50 झाले. मग आणि इथं 40 असं पण असू शकते. काही नाही. जसा त्रिकोण कसाही असू शकते. मी पहिले सांगत आहे तुम्हाला, डोक्यातून काढून टाकत आहे की त्रिकोण असंच पाहिजे, त्रिकोण असंच पाहिजे. हां, त्रिकोण असं पण असू शकते, कसंही असू शकते, काही हरकत नाही. सेम त्याच प्रकारे त्यामधल्या ज्या कोण असतात त्यांची ते कोण किती असू शकतात, कशी असू शकतात, 9 असू शकतात, 10 असू शकतात, कशी असू शकतात. पण जेव्हा त्या कोणांची आपण बेरीज करणार एक अट आहे की ती बेरीज 180 भरायला पाहिजे तिन्ही कोणांची. ओके. आता हे मेजर पॉईंट होता. कारण काय इतकं जोर दिला मी याच्यावर, कारण परीक्षेत बऱ्याच वेळ विचारण्यात आलेला आहे की त्रिकोण किती अंशाचा असतो किंवा त्रिकोणाच्या 2 कोणांची बेरीज लिहिलेली असते आणि तिसरा कोण काढा म्हणते. तेव्हा मग आपला बुवा पायथागोरस आठवायचा. ओके. मग पायथागोरसचा जर आठवायचा मग काय करायचं आहे तर बघा जर एखादा प्रश्न देतात तुम्हाला बघा परीक्षेत अशी आकृती दिली जाते आणि हे कोण आहे, हे कोण आहे, हे कोण आहे. आता हे कोण म्हणतात 60चा आहे, हे कोण म्हणते बघा 50चा आहे. मग हे कोण काढा म्हणते. मग याला नाव देतो मी ABC. आता B हा कोण काढा. मग काय करायचा? B वर्ग बरोबर A चा वर्ग अधिक C चा वर्ग 5 × 25 किंवा या दोघांची बेरीज म्हणते ते. मग हे 6 आणि हे 5 करा बरं. आता या दोघांची काय करायचे आपल्याला? हे कोण काढायचा. मग हे किती आहे? 6 सेल्सिअस आणि हे 5 सेल्सिअस. मग हा कोण काढू आपण. जेव्हा हा कोण काढणार आपण तेव्हा या तिघांची जेव्हा आपण बेरीज करणार तेव्हा 180 भरणार. बघा कशी. तर 6 आहे मग A बरोबर 6 मग 6चा वर्ग अधिक C बरोबर 5 5चा वर्ग बरोबर B चा वर्ग. आता 6 × 36 अधिक 5 × 25 बरोबर 11 4 5 6 61. आता 61चा आपण काय करणार? वर्गमूळ. वर्गमूळ निघणार नाही मग आपला उत्तर काय? 61 आहे. ओके. अशा प्रकारे तुम्ही काढू शकतात. आता असं म्हणजे बेरीज 360च यायला पाहिजे. 380 केव्हा येणार? जेव्हा आपल्याला बघा जर पायथागोरसचा जर प्रमेय आपण AB वर्ग अधिक AC वर्ग अधिक BC वर्ग हे काय पायथागोरसचा प्रमेय तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. आता जर मी इथं जर 90 घेतले आणि इथं जर मी घेतले समजा 10 आणि हा कोण मला काढायचा आहे समजा ABC. आता मला हा कोण काढायचा आहे B. तर मी काय करणार? मला माहिती आहे किती आहे त्रिकोणाची बेरीज किती असते तिन्ही कोणांची 180. मग मी यांची बेरीज करणार A अधिक C यांची बेरीज करणार किती होणार? 100. मग 100 जर 180 मधून जर 100 गेले तर 80 उरले.
मग 80 आले, मग याचं उत्तर काय 80. आता तिन्ही कोणाची बेरीज करू बरं, 90 आणि 10 100, 100 आणि 80 180. आला का नाही उत्तर 180 शॉर्टकटमध्ये. आणि जर 180 जर बेरीज येत नसेल, जर आपण केला आणि 180 जर बेरीज येत नसेल, मग तेव्हा काय करायचं आहे, तेव्हा आपला पायथागोरसचा प्रमेय वापरायचा आहे. पायथागोरसचा प्रमेय काय, AC वर्ग अधिक BC वर्ग अधिक आहे का नाही, CB वर्ग CA वर्ग, अशा पायथागोरसचा काय प्रमेय आहे. आता पुढं आहे बघा, तुम्हाला कोण माहीत झालेला आहे, आणि कोण हा नेहमी किती असते, 90°C असतो. हा काय कोण असतो 90°C, हे पण लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता मला एक सांगा, तुम्हाला सांगितलेले आहेत मी जे जे कामाचे होते आपल्याला, बाकीचा काय भांडवल आपल्याला घ्यायचं नाही. बरेच प्रकार पडतात याचे बघा. आता याचे प्रकार जर पाहिले आपण तर याचे किती प्रकार पडतात त्रिकोणाचे, तर याच्यात आपल्याला फसायचं नाही, पण एक साधं नॉलेज म्हणून आपल्याला त्रिकोणाचे प्रकार किती पडतात हे माहीत असायला पाहिजे. तर बघा त्रिकोणाचे प्रकार, बघा कॅमेरा करतो आता दिसणार आहे बघा. त्रिकोणाचे प्रकार बघा किती पडतात, तर याचे 2 प्रकारे याचे प्रकार पडतात बघा. कसे, तर एक आहे बाजूची तुलनात्मक लांबी विचारात घेऊन त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. म्हणजे जी त्यांचे बाजू असतात, हे 3 जे बाजू असतात 1 2 3 हे जे बाजू असतात, यांचे तुलनात्मक लांबी, यांची लांबीची जर तुलना केली तेव्हा आपल्याला त्रिकोणाचे 3 प्रकार पाडता येतात. कसे, तर पहिला आहे बघा समभुज त्रिकोण, दुसरा आहे समद्विभुज त्रिकोण, आणि तिसरा आहे विषमभुज त्रिकोण. अलग लक्षात. मग तिसरं आहे बघा, हे काही याचा लोड घेऊ नका जास्त डोक्यावाला, कारण आपल्या कामीचं बी नाही, पण एक साधा नॉलेज म्हणून तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज मी देत आहे इकडं. ओके. आता दुसरा आहे बघा त्रिकोणाच्या कोनांवरून पडणारे त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. असे त्रिकोणाचे एकूण 6 प्रकार पडतात. त्रिकोणाचे जे कोण असतात म्हणजे 1 2 3 ह्या 3 कोनांवरून त्रिकोणाचे 3 प्रकार पडतात. पहिला आहे बघा लघुकोन. लघुकोन म्हणजेच काय, तर ज्याची जे कोण सर्वात लहान मापाचा असतो त्याला लघुकोन म्हणतात. विशाल कोन, जो कोण सर्वात मोठ्या मापाचा असतो त्याला विशाल कोन म्हणतात. आणि काटकोन म्हणजेच असा. ओके, काटकोन. तर हे 3 प्रकार पडतात. आता हे लक्षात ठेवलं नाही तरी चालेल, पण याच्यानंतर मी जे सांगणार आहे ते आपल्याला मात्र लक्षात ठेवायला पाहिजे. का लक्षात ठेवायला पाहिजे, कारण परीक्षेत बऱ्याच वेळेस याच्यावर जर प्रश्न पडला, गणितात जर भूमितीमधला जर एखादा प्रश्न पडला तर ते पण आपल्या कामीचा येणार आहे. जसा तुम्हाला प्रश्न येते परीक्षेत बघा, त्रिकोणाचा पाया व उंची माहीत असल्यास त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते. त्रिकोणाचा उंची व पाया माहीत असेल तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते. तर त्याचा सूत्र आहे बघा. सूत्र काय, 1/2 गुणिला पाया गुणिला उंची बरोबर क्षेत्रफळ. काय क्षेत्रफळ, काय सूत्र आहे बघा, हे लिहून घ्या. 1/2 गुणिला पाया गुणिला उंची बरोबर त्रिकोणाचे क्षेत्रफळ. आता क्षेत्रफळ म्हणजे काय बऱ्याच मुलांना माहीत नसते, परिमिती म्हणजे काय बऱ्याच मुलांना माहीत नसते. म्हणजे याच्याबद्दल सांगायचं असेल ना, तर याच्या फक्त त्रिकोणाचा जर बेसिक जर सांगायचं असेल तुम्हाला तर 3-4 व्हिडिओ आपले होऊन जाणार, तरी त्रिकोणाचा बेसिक संपणार नाही. आणि हे प्रत्येक व्हिडिओ जर एका तासाचा घेतला तरी आपले 3 तास जरी मी याचा बेसिकवर सांगितलं तुम्हाला तरी याचा बेसिक संपणार नाही, कारण एवढा मोठा त्रिकोण आहे. अलग लक्षात. 6 प्रकार नंतर तरी पण आपण थोडक्यात सांगायचा प्रयत्न करायलो, जेणेकरून जे जे कामीचं आहे तेच घेत आहे आपण इकडं. आता क्षेत्रफळ म्हणजे काय, तर बघा एक क्षेत्रफळ म्हणजे काय बघा, हे काय त्रिकोण आहे माहीत आहे. क्षेत्रफळ चौरसाचा असू शकतो, त्रिकोणाचा असू शकतो, वर्तुळाचा असू शकतो, कशाचाही असू शकतो, घनाचा असू शकतो. सर्वात अगोदर काय क्षेत्रफळ बघा. आता क्षेत्रफळ जर काढायचं, मग क्षेत्रफळ म्हणजे काय, तर जो काही आपला मैदान असते किंवा जो काही आपण कुंपण केलेली जागा असते किंवा जो काही आपला बाळा किंवा त्याला काही म्हणा, जे काही आपली जागा किंवा वावर असते त्या वावरात जे आपण तार कंपाऊंड करतो त्या तार कंपाऊंडची आतली जी जागा असते ती सर्व त्याला काय म्हणतात, क्षेत्रफळ म्हणतात. आता आणि जो आपण तार कंपाऊंड करतो बाजूला जो तार कंपाऊंड करतो, घर असो
बाळा असो, कुंपण असो, काही असो, तर जे काही आपण कुंपण करतो बाहेरून, जे की ते तार लावतात त्याला काय म्हणतात? मग त्याला काय म्हणतात? तर परिमिती म्हणतात. अलग लक्षात? परिमिती आणि क्षेत्रफळ म्हणजे काय? क्षेत्रफळ म्हणजे सर्व आतली जागा, ही सर्व आतली जागा, आणि परिमिती म्हणजे काय? तर हे बाहेरून जे काय तार लावलं, समजा मला तार लावायची, तर मी काय करणार? हे बंदी बाहेरची जागा मोजणार मी, म्हणजे आपला धुर्रा, ज्याला शेतकरी माणूस काय म्हणतो, धुर्रा आमचा, तर ते जर मोजायचं असेल तर आपण समजा त्याला जर तारकुंपण करायचं तर ते धुर्राच मोजतो आपण, आतली जागा मोजतो का नाही? तर जे काही धुर्रा मोजतो आपण, जे काही काठाकाठाने आपण मोजतो, त्या सर्व त्याला काय म्हणतात? परिमिती म्हणतात. आणि क्षेत्रफळ म्हणजे काय? तर आतला सर्व जागा मोजायची आहे, त्याला काय म्हणतात? परिमिती म्हणतात. ओके, आपले क्षेत्रफळ म्हणतात. लक्षात आला? परिमिती आणि क्षेत्रफळ याच्यामधला डिस्टन्स. आता तर जर आपल्याला क्षेत्रफळ काढायचं असेल, जर आपल्याला वर्तुळाच्या आतली जर जागा आपल्याला मोजायची असेल ही, तर तेव्हा कोणता सूत्र वापरायचा? 1/2 गुणिला पाया गुणिला उंची. बऱ्याच मुलांना माहीत असेल, माहीत नसेल तरी लिहून घ्या. ओके, आता पुढचं आहे बघा, किंवा 1/2 याला तुम्ही कसं लिहू शकतात? याला तुम्ही 50 गुणिला पाया गुणिला उंची पण लिहू शकतात, किंवा 0.5 गुणिला पाया गुणिला उंची पण लिहू शकतात. कारण 1/2 जर आपण अर्धा केला, म्हणजे एकाचा जर अर्धा केला तर 0.5 येणार आहे. मग किंवा जर 100, जर 1 म्हणजे 100, 1 म्हणजे 100, आणि जर 100चे अर्धे केले तर 50, याचा अर्थ एकाची आपण अर्धे केली म्हणजेच 50. लक्षात आलं का तुमच्या? ओके, आता पुढचं आहे बघा, म्हणजे एवढे बेसिक जर मी का सांगत आहे, कारण पुढं आपल्याला खूप कामी येणार आहे. बघा आता पुढचं जे मी आकृती तुम्हाला शिकवणार आहे, त्या आकृत्यामध्ये फक्त आपल्याला 2 लाईन कामीची आहेत. ते कोणती आहे? तर हॉरिझॉन्टल लाईन आणि व्हर्टिकल लाईन, आडव्या लाईन आणि उभ्या लाईन. तेच लक्षात ठेवा आहे, कारण तेच आपल्या कामीचे आहे. फक्त मी बेसिक माहिती सांगत आहे त्रिकोणाबद्दल, जे काही पेपरमध्ये विचारण्यात येते. आता पुढचं आहे, तुम्ही म्हणणार याचा क्षेत्रफळ कसा काढायचा? क्षेत्रफळ काढला, आता याची आपल्याला काय काढायची आहे? परिमिती काढायची आहे. मग परिमिती काढायची आहे, मग काय करायचं? परिमिती तर जसं डायरेक्ट आपल्याला काय दिलेलं आहे? त्रिकोण, तिन्ही बाजूंची बेरीज. काय म्हणालो मी? लक्षात ठेवा, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज, हेच काय होते? आपली परिमिती होते. म्हणजेच तिन्ही बाजू, मग ही जी उभी रेषा आहे ही याची लांबी दिलेली असेल, ही जी उभी रेषा आहे याची लांबी दिलेली असेल, ही जी आडवी रेषा आहे हॉरिझॉन्टल लाईन याची पण लांबी दिलेली असेल, मग या तिन्ही लांबीची काय करायची? आपल्याला बेरीज करायची आहे. आणि कोणांची बेरीज नाही म्हणत मी, कोणांची बेरीज 180 सेल्सिअस ती वेगळी आहे, क्षेत्रफळ काढतो ते वेगळं आहे, आणि या जे काय आडव्या लाईन आहेत, बाजू आहेत, या बाजूंची जी लांबी आहेत ह्यांची जी बेरीज काढतो ती वेगळी आहे. आलं लक्षात? मग परिमिती जर काढायची असेल तर तिन्ही बाजूंची बेरीज करायची. मग मी म्हणणार बाबा ही जी खालची लाईन आहे ही 5 मीटरची आहे, ही वरची लाईन आहे ही 3 मीटरची आहे, आणि ही आडवी लाईन आहे ही 2 मीटरची आहे. मग तुम्हाला म्हणणार मी या तिन्हींची आपल्याला परिमिती काढा आता त्रिकोणाची. मग काय करणार तुम्ही? डायरेक्ट काय करणार? 5, 6, 7, 8, 9, 10. उत्तर आला तुमचा 10. सोपं आहे. आणि जर मी तुम्हाला क्षेत्रफळ सांगितला तर तुम्हाला काय करायचं आहे? 1/2. ओके, आता जर मी तुम्हाला म्हटलं क्षेत्रफळ काढा, मग तुम्ही काय करणार? 1/2 गुणिला पाया किती आहे? 5 गुणिला उंची किती आहेत? आता उंची समान पाहिजे. उंची काय पाहिजे आपल्याला? इथं समान पाहिजे. तर समान घेऊ आपण, किंवा समान नसेल फक्त तुम्हाला काय देतात? उंची देतात आणि पाया देतात, बस. उंची किती आहे? 3. हे पण 3च पाहिजे. मग 3 बरोबर. आता 16 बरा याला, मग या सर्वांना भागाला भागीला 1. मग 5 दोन्ही 10, 10 तेरी 30. मग 1/30. ओके, किंवा याला आपण गुणीला काय करू? याला सोडवायचा पहिले, कंच भागू बेगो. मग 0.5 गुणिला 5 गुणिला 3, 5 तिरिक 15, 15 गुणिला 0.5. आता गुणाकार करायचा आहे. मग काय करायचं आहे? तर 15 5 75, 45 5 चले 7, आणि मग 15 0 0 आणि 1 7. मग 7 आणि हे 0 देऊन टाकायचं आहे. मग 7.5 हे काय आलेलं आपला क्षेत्रफळ आलेला आहे या वर्तुळाचा. ओके, आपले वर्तुळ म्हणालो मी. या
त्रिकोणाचा. आता वर्तुळ तुम्हाला क्षेत्रफळ समजला, तुम्हाला परिमिती समजली. आता आपण वळूया आपल्या टॉपिककडे. पुढचा आहे बघा, तुम्हाला प्रकार माहीत झाले, तुम्हाला शिरोबिंदू माहीत झाला कोणता असतो, वरचा. त्यानंतर राहिलेला आहे का कोणता भाग, तर राहिलेला नाही. तुम्हाला त्रिकोणाची व्याख्या माहीत पडली. आता राहिलेला आहे बघा काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. हा सूत्र पण अत्यंत इम्पॉर्टंट आहेत, कारण परीक्षेत बऱ्याच वेळी विचारण्यात येते की काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढा. तर त्याचा सूत्र आहे बघा, काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजेच काटकोन त्रिकोण करणाऱ्या बाजूंचा गुणाकार भागिला 2. काय, काटकोन, हे इथंच पाठ करून घ्या, काटकोन करणाऱ्या बाजूंचा गुणाकार भागिला डिवायडेड 2. हे काय आपले, तर हे आपलं आहे काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ. ओके, हे सूत्र तुम्ही पाठ करून घ्या. आता मी जास्त माहिती देत नाही काटकोन त्रिकोण काय, नाही तर परत आपला 10 मिनिटं वेस्ट होईल. समजून घ्या, नाहीतर नेटवर तुम्ही सर्च करा, तुम्हाला भेटून जाणार काटकोन त्रिकोण कशाला म्हणतात काय. आता पुढचा सूत्र आहे बघा, पायथागोरसचा सिद्धांत किंवा सिद्धांत, यालाच आपण काय म्हणतो, प्रमेय म्हणतो. पायथागोरसचा प्रमेय किंवा सूत्र पण याला म्हणू शकतो. काटकोन त्रिकोणात कर्ण गुणिले 2 बरोबर 2 कर्ण असतात बघा. काटकोन त्रिकोणात 2 कर्ण असतात बघा. अशा समजा, सॉरी, हे चौकोन 1 आणि 2 असा हे समभुज चौकोन असतो. पण काटकोन त्रिकोणात 2 कर्ण असतात, म्हणजेच असा हे जे 2 कर्ण असतात मधातले असे, तर हे जे 2 कर्ण असतात या 2 कर्ण बरोबर पायाचं दुप्पट अधिक उंचीची दुप्पट, दोघांची दुप्पट करायची आणि बेरीज करायची. हे काय, कर्णांची बेरीज. ओके, आता पुढचा आहे बघा, एवढा माहिती झाला तुम्हाला. आता आपण घेणार आहोत बघा त्रिकोण मधले आकृत्यांची संख्या मोजणे. त्यामधला पहिला पाहणार आहे आपण वर्टिकल लाईन्स असलेले, म्हणजेच उभ्या रेषा असलेले आकृत्या कोणतेही दिल्या, उभ्या रेषा त्रिकोण दिला आणि त्या त्रिकोणात जर उभ्या रेषा असले तर त्या त्रिकोणात किती त्रिकोण आहेत हे आपल्याला काढायचे आहेत. किंवा दुसरं जर आपल्याला देतात बघा हॉरिझॉन्टल लाईन, म्हणजेच आडव्या रेषा, एका त्रिकोणात आडव्या रेषा देतात, भक्कम आडव्या रेषा देतात आणि म्हणतात या त्रिकोणात किती त्रिकोण आहेत. पुढचा आहे बघा हॉरिझॉन्टल लाईन आणि वर्टिकल लाईन्स, म्हणजेच आडव्या रेषा आणि उभ्या रेषा या दोन्ही मिक्स करून एका त्रिकोणात देतात आणि म्हणतात किती त्रिकोण आहेत ते काढा. आणि या व्यतिरिक्त दुसऱ्या पण चौकोन येतात, चौरस देतात, काही देतात आणि त्यामध्ये अशी रेषा मारतात कशी आणि म्हणतात याच्यामधला त्रिकोण सांगा. वर्तुळ देतात, त्यामधला त्रिकोण सांगा असं म्हणते. तर ते आपल्याला पाहायचं आहे बघा. हे पाहिलेलं आहे तुम्ही प्रकार पहिला, त्रिकोणाच्या संख्या काढणे. आता व्हिडिओ भाग दुसऱ्यामध्ये आपण पाहणार आहोत. हे व्हिडिओ भाग पहिला झालता, आता व्हिडिओ भाग दुसऱ्यामध्ये आपण पाहणार आहोत प्रकार पहिला, त्रिकोणाच्या संख्या काढणे. ओके, कशा काढायचे. तर जरी तुम्हाला एखादाही जीके यामधला जी आतापर्यंत मी माहिती सांगितलेली आहे बेसिक, यामधला जर एखादाही जीके जर तुम्हाला माहीत नसेल आणि आता जर तुम्हाला माहीत पडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, जर सबस्क्रायबर असेल तर, आणि जर सबस्क्रायबर नसेल तर सबस्क्राईब करा आपला चॅनल, जेणेकरून स्पर्धा परीक्षेत एकही आपला प्रश्न चुकायला नको. आणि त्यासाठी कोणता चॅनल पाहायचा, तर आपलाच यूट्यूब चॅनल पाहायचा आहे. ओके, तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. लाईक करा आणि शेअर करा. ऐका कुठे चुकलात, कुठे चुकत आहात, आयुष्याची दिशा सापडत नाहीये, स्पर्धा परीक्षा म्हणजे काय हे अजूनही समजत नाही, MPSC ची तयारी कशी आणि कधीपासून करावी या किंवा यासारख्याच विविध विषयांवर सखोल मार्गदर्शनासाठी